नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हिएशन यूट्यूब चॅनलवरती। इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस 2026 मधील 15 जुलै 2026ला आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहायला भेटणार आहे। तर लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन समजतंय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समजतंय, परंतु प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे नक्की काय असतं हे मुलांना समजत नाही आणि ती लागल्यानंतर काय करायचं, कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या हे मुलांना माहीत नसल्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। माझी फक्त एकच इच्छा असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल, त्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, तुमची सर्व माहिती अपलोड केलेली आहे। ही माहिती अपलोड केल्यानंतर मित्रांनो सीईटी सेल तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मित्रांनो अपलोड केली जाते, तुम्हाला पाहायला भेटते। यामध्ये नक्की काय असतं मित्रांनो, लक्षात घ्या, यामध्ये तुमचा सर्व जो डाटा आहे, तुमचं नाव असेल, सीईटीचे पर्सेंटाइल, जेईचे पर्सेंटाइल, कॅटेगरी, रिझर्वेशनचे डिटेल्स, त्यानंतर मित्रांनो तुमची होम युनिव्हर्सिटी, अजून काय तुमचे रिझर्वेशन असतील ते असेल मित्रांनो, किंवा तुमच्या पीसीबीचा पीसीएमचा स्कोर प्लस मित्रांनो मेरिट नंबर, सर्वात महत्त्वाचा म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतात। तुमचे 12वीचे मार्क्स, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतात आणि ह्या पाहायला भेटल्यानंतर तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला एकदा चेक करायचं आहे। तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्यामधून एकदा चेक करा, ह्या सर्व गोष्टी बरोबर आहेत का। जर करेक्ट असतील तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आहे, परंतु यामध्ये काही चूक असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला वाटतं यामध्ये काहीतरी चुकलं, एखादं स्पेलिंग मिस्टेक आहे, काही मार्क्स चुकीचे आलेले आहेत, तर तुम्हाला मित्रांनो ग्रीव्हन्स रेज करायचं आहे। म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे सीईटी सेलला की यामध्ये चूक झालेली आहे, हे मला करेक्ट करून पाहिजे। आणि जर मित्रांनो तुम्ही सांगितलं नाही, जर तुम्ही मित्रांनो तशीच तुमचा प्रॉब्लेम राहिला, तर तुमच्या पुढील ॲडमिशनसाठी मित्रांनो खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो। त्यासाठी मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमच्या सर्व जो डाटा आहे, तुमची जी माहिती आहे, जी इन्फॉर्मेशन आहे, ते तुम्हाला रिव्हेरीफाय करायचे, तुम्ही स्वतः करा आणि जर काही चूक असेल तर ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुम्ही मित्रांनो ते करेक्ट करून घ्या। अशा प्रकारे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा मेरिट नंबर पाहायला भेटतो। मेरिट नंबरवरून मित्रांनो तुमचे ॲडमिशन्स केले जातात। लक्षात घ्या, आता पर्सेंटाइल आणि मेरिट नंबरमध्ये नक्की काय फरक असतो यावरती मित्रांनो मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देईल। परंतु तुम्हाला समजलेलं आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे नक्की काय। आणि त्यानंतर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते त्यानंतर तुम्ही ग्रीव्हन्स अपलोड करता, 2-3 दिवस दिले जातात, त्यानंतर मित्रांनो तुमची फायनल मेरिट लिस्ट अपलोड केली जाते आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमच्या जर चुका झालेल्या असतील तर त्या दुरुस्त करून तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट पाहायला भेटते। अशा प्रकारे मित्रांनो ही प्रोसेस चालते। जसं टेन्शन घेऊ नका, इझी आहे, फक्त आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, सर्व गोष्टींची तुम्हाला मी माहिती देत राहील। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।